टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आमदार विक्रम काळे आपल्या बरोबर आहेत। आमदार विक्रम काळे जी, खरं तर मराठवाड्याचे तुम्ही आमदार आहात। अत्यंत संवेदनशील घटना जी आहे संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणामध्ये तुमच्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये झाली, बीड जिल्ह्यामध्ये झाली। धनंजय मुंडे जे तुमच्या पक्षाचे मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घेतलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी तशी माहिती दिली आहे, परंतु हा राजीनामा घ्यायला उशीर झाला का, तुम्हाला असं वाटतं का? नाही, शेवटी आपल्या देशामध्ये राज्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने दिलेल्या संविधानानुसार कामकाज चालतं। ह्या सगळ्या बाबी हे न्यायप्रविष्ट असल्यामुळं एखादा व्यक्ती दोषी आहे का नाही हे शेवटी न्यायनिवाडा न्यायालय करत असतं। त्यामुळं आरोप प्रत्यारोप हे काम करत असताना लोकशाहीमध्ये होतात, परंतु हे बरोबर आहेत किंवा त्या आरोपामध्ये तथ्य आहे का नाही हे न तपासता एखाद्यावर कारवाई करणं हे उचित नाही आणि म्हणूनसाठी याच्यासाठी वेळ लागलेला होता। त्यामुळे त्याच्या पाठीमागे दुसरं काही कारण त्या ठिकाणी नव्हतं। खरं तर नमिता मुंदडा ज्या केसच्या आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की पहिल्याच दिवशी राजीनामा धनंजय मुंडेंनी दिला पाहिजे होता, परंतु त्याला उशीर झाला। नाही, शेवटी आमचे पक्षश्रेष्ठी माननीय आमदार अजितदादा पवार साहेबांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं होतं की जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल, कुठेही त्या ठिकाणी गय केली जाणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।